रामटेकमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर भारतीय जनसेवा मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे। या नव्या नेतृत्वामुळे मंडळाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। रामटेक येथील खिंडशी रोडवरील हॉटेल शिकारा येथे आयोजित बैठकीत भारतीय जनसेवा मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। तब्बल 27 वर्षांनंतर झालेल्या या निवडीमुळे मंडळाच्या कार्यात नवं चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। नवीन कार्यकारिणीत ध्यानीदास महाराज यांची संयोजक, चंद्रपाल चौकसे यांची अध्यक्ष, डी मल्लिकार्जुन रेड्डी यांची महासचिव, चंद्रकांत ठक्कर यांची उपाध्यक्ष आणि ऋषी किंमतकर यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली। तसेच सुभाष बघेले यांची सहसचिव, शेखर बघेले यांची कायदा सल्लागार आणि धनराज काठोके यांची कायदा सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। भारतीय जनसेवा मंडळाची स्थापना संत गोपाल बाबा यांनी 1999 साली सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याकरिता केली होती। त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने विविध जनहिताचे उपक्रम राबविलेत। मात्र त्यांच्या तसेच काही ज्येष्ठ सदस्यांच्या निधनानंतर मंडळाच्या कार्यात काही काळ खंड पडला होता। नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेमुळे मंडळाच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। जो कार्यक्रम धार्मिक और सामाजिक पूरे वर्ष भर इस धार्मिक क्षेत्र में होते रहते हैं, सभी के सहयोग से, भक्तजनों के सहयोग से पूरे कार्यक्रम को सहायता मिलती है। उस सहायता के माध्यम से, सहयोग के माध्यम से ये कार्यक्रम निरंतर 40 वर्षों से 50 वर्षों से चल रहा है। ये सब भगवान कृपालु प्रभु रामचंद्र जी के आशीर्वाद से और सीता मैया जी के आशीर्वाद से, लक्ष्मण जी के आशीर्वाद से, राम भक्त हनुमान जी के आशीर्वाद से इस धार्मिक क्षेत्र का विकास हो, निरंतर परंपरा, धार्मिक परंपरा चलते रहे, यही अभिलाषा भारतीय जनसेवा मंडळ की रही है। सामाजिक ऐक्य अधिक मजबूत करण्यासोबतच धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक उपक्रम व्यापक स्वरूपात राबवण्याचा संकल्प नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। रामटेक परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने समाजहिताचे विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला। भारतीय जनसेवा मंडळ मध्ये 6 सदस्य स्वर्गवासी झाल्यामुळे आज 6 नवीन सदस्याची नियुक्ती केली आणि आता आमचं भारतीय जनसेवा मंडळ पूर्णपणे कार्यरत झालेलं आहे। आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनता जनार्दनला हे सांगू इच्छितो की आजपर्यंत आम्ही धार्मिक कार्यामध्ये अग्रसर होतो आणि आम्ही धार्मिक कार्य करत होतो, जसं आमचे महासचिव सन्माननीय मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार यांनी सांगितलं आहे। पण आता माझी मनापासून इच्छा आहे की आम्ही जनता जनार्दनाच्या सेवेसाठी पुढाकार घ्यायला पाहिजे। सेवा म्हणजे आपलं हेल्थ कॅम्प, सेवा म्हणजे युवकांना रोजगार, सेवा म्हणजे महिलांना रोजगार, सेवा म्हणजे बचत गटांना कुटीर उद्योग, हे सगळं आम्हाला करायचं आहे। आणि त्यासाठी कुणाला कोणत्याही पद्धतीची अडचण आहे आणि केव्हाही अडचण आहे तर त्यासाठी आम्ही भारतीय जनसेवा मंडळची एक हेल्पलाईन आम्ही बनवणार आहोत आणि कुणालाही केव्हाही आमची गरज आहे तर त्यांनी हेल्पलाईनवर नंबरवर फोन करावं। आमचे जे सदस्य जितके बसले आहेत हे सगळे सदस्य सेवा करण्यासाठी आतुर आहेत, तत्पर आहेत आणि सेवा करतच आहेत। 27 वर्षांनंतर झालेल्या या नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेमुळे भारतीय जनसेवा मंडळाच्या कार्याला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आता या नव्या नेतृत्वामुळे मंडळ कोणते सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।